देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी स्थानकांच्या जागेवर जे इंधन पंप उभारले जाणार आहेत तिथं इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनला प्राधान्य द्यावं असे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। ते आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत बोलत होते। या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, वरिष्ठ अधिकारी आणि इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सध्या एसटीच्या जवळपास 90% बस डिझेलवर चालतात, पण आता त्या हळूहळू इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत। पुढे होणाऱ्या नव्या बस खरेदीतही ई बसेसना जास्त प्राधान्य दिले जाणार आहे। एसटीच्या जागेवर सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या तत्वावर उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल सीएनजी सोबतच EV चार्जिंग स्टेशन असणं बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे, असं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। या उपक्रमामुळे एसटीला उत्पन्नाचा नवा मार्ग मिळेल आणि एकाच ठिकाणी पारंपरिक इंधनासोबत EV चार्जिंगची सुविधा मिळाल्यानं भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळेल। हे पाऊल पर्यावरणाच्या दृष्टीनंही महत्त्वाचं असल्याचं सरनाईक यांनी